मनोज जरांगे पाटील यांच्याकडनं मुख्यमंत्री फडणवीस, मंत्री विखे पाटील यांचे आभार. मराठा समाजासाठी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर मनोज दादा जरांगे पाटील यांचं मोठं वक्तव्य. मराठा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयांचं स्वागत करत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसंच आमदार प्रसाद लाड यांचे मनापासून आभार मानले आहेत. जरांगे पाटील म्हणाले की मराठा समाजाच्या विविध मागण्यांची अंमलबजावणी करून समाजाला न्याय देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड यांनी यासाठी सकारात्मक भूमिका घेतल्याचं त्यांनी नमूद केलं. ओबीसी समाजाप्रमाणेच मराठा समाजालाही विविध शासकीय सवलती, सारथी संस्थेअंतर्गत योजना तसंच महामंडळाच्या काही बंद पडलेल्या योजना आणि अभ्यासक्रम पुन्हा सुरू करण्याचा शासन निर्णय घेण्यात आल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. आंदोलनादरम्यान बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या प्रश्नालाही सरकारनं गांभीर्यानं हाताळल्याचं सांगत या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील यांनी विशेष पुढाकार घेतल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलंय. मराठा समाजाच्या मागण्यांना प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंत नेण्यासाठी सरकारच्या वतीनं विखे पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळं मुख्यमंत्री फडणवीस, विखे पाटील, प्रसाद लाड आणि संपूर्ण सरकारचं मी मनापासून आभार मानतो असंही जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलंय. देवेंद्र फडणवीस साहेबांनी, विशेष करून आपल्या विखे पाटील साहेबांनी आणि लाड साहेबांनी त्यांनी सगळ्यांना मिळून मराठा समाजाच्या जेवढ्या मागण्या आहेत या मागण्यांची अंमलबजावणी करून मराठा समाजाला न्याय द्यायचं ठरवलं आहे. त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानतो. ओबीसी प्रमाणे सगळ्या सवलती, सारथीतल्या योजना, महामंडळातल्या योजना ज्या काही बंद होते, काही अभ्यासक्रम बंद होते, तेही सगळं सुरू करण्याचा आज शासन निर्णय सरकारनं केला आहे, मुख्यमंत्र्यांनी केला आहे. त्याबद्दल खरंच त्यांचा मनापासून आभार. बलिदान गेलेल्या कुटुंबाचा विषय मार्गी काढला आहे. विखे पाटलांच्या माध्यमातून योजना पुढे जायला लागल्यात, सगळ्या योजनेची अंमलबजावणी मिळाली. त्याबद्दल खरंच सरकारचं मनापासून आभार मानतो. खऱ्या अर्थानं या मागण्याला जास्तीत जास्त अंमलबजावणीकडे नेण्याचं काम खरंच विखे पाटील साहेबांनी केलं सरकारच्या वतीनं. त्याबद्दल मी सुफी सय्यद, प्रसार माध्यम जस्ट लुक न्यूज.